आता आम्ही या घडीच्या दुकानामध्ये कशाला गेलो आणि हा कार्यक्रम कशाचा आहे आणि कुठे आहे ते सर्व काय सांगतो, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. स्टार्टिंगची क्लिप पाहून तुम्हाला पण विचार पडलाच असेल की नेमकं आज आपल्याला कोणत्या कार्यक्रमाला जायचं. तर भावनो, आज जायचं होतं आपल्याला वाशिमला एका घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात, आणि आज त्या कार्यक्रमावर नंबर लागला होता माझा आणि आपल्या हायकोर्ट. त्याच्यामुळे आज आपला हायकोर्ट पण आपल्या सोबत येणार होता वाशिम. 11 वाजता मस्तपैकी रेडी झालो आणि मग माझ्या आणि आपल्या हायकोर्टाची तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो वाशिमला जाण्यासाठी. आणि मग 320च्या स्पीडने आम्ही पोहोचलो वाशिमला. आपल्या हायकोर्टाने आपल्याला गाडीवर ऑर्डर दिला होती की आपल्याला काहीतरी न्याय लागते वास्तुशांतीवर गिफ्ट देण्यासाठी. मग का डायरेक्ट आलो आम्ही पाटणी चौकात. पाटणी चौकात आल्यानंतर आम्ही तिथे आलो जिथे घराचे सर्व मटेरियल मिळते. या मॉल मध्ये आलो तर होतो, पण काय घ्यायचं नेमकं हेच आम्हाला कळत नव्हतं. जे काही पाहत होतो ते सर्व काही आवडतच होतं आम्हाला. आणि मग सगळ्या वस्तू पाहिल्यानंतर आम्हाला ही घड्याळ आवडली. मग लगेच त्याला पॅक करून घेतलं आणि मग गिफ्ट घेऊन आम्ही निघालो विनायकनगर मध्ये जाण्यासाठी. घर तर आम्हाला माहित नव्हतं, पण इकडून तिकडून गाडी घालून फायनली आम्ही पोहोचलो कार्यक्रमात. आम्ही घर पाहायला जात होतो तेवढ्यात आपल्याला आपला फॉलोअर्स भेटला. ते म्हणत होते की दादा मी दररोज तुझे ब्लॉग बघतो, त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर त्याला धन्यवाद सांगितलं मी. थोड्या वेळानंतर मी तर जेवलो होतो, पण आपला हायकोर्ट जेवला नव्हता. साईडला उभं राहून मस्तपैकी फोन पाहत होतो तेवढ्या त्या दादांनी सांगितले की चल तुला आमच्या इकडचं बालाजी मंदिर दाखवतो. आता आपल्या हायकोर्टाचं जेवण झाल्याशिवाय आपल्याला का घरी पण जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याला हो सांगितलं आणि मग आम्ही दोघं निघालो बालाजींचं मंदिर पाहण्यासाठी. मंदिर जास्त लांब नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही थोडा लवकरच पोहोचलो. पण इथे थोडं मंदिराचं काम चालू होतं, त्याच्यामुळे हा मंदिर बंद होतं. त्याच्यामुळे आम्हाला बाहेरूनच दर्शन करावं लागलं. आणि इथे तर आपले हनुमान दादा पण होते. भावनो, या मंदिरावर मी तर जाऊन आलो, पण तुम्ही कधी गेलात का, तुम्हाला माहित आहे का मंदिर, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं. आणि मग हायकोर्टाचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.